नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मामी ही पिल्लूला बघायला आलेली असते आणि तेवढ्यातच तिला जाग येते आणि मामी म्हणते की हे बघा हिची झोप झाली वाटतं, ही उठलीये. तेव्हा अंजली पण बाळाकडे बघत असते. तेवढ्यातच समोरून अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही डॉक्टर आणि नर्सच्या वेशामध्ये आलेले असतात. ईश्वरी अर्णवला खुणावत असते की सर, तुमचा नाकाचा मास्क जरा वर करा, कारण अर्णवच्या नाकाला दिसल्यामुळे ताई पटकन ओळखू शकते हे त्याला माहीत असतं. त्यामुळे आता दोघंजणी आल्यावर ईश्वरी त्याला व्यवस्थित राहायला सांगते. आता अंजली आणि त्या दोघांनाही बघते तेव्हा विचार करते की हे दोघं कोण आहेत. वल्लरी विचारते की कोण आहात आपण. तेव्हा मग ती म्हणते की हे डॉक्टर भडकूचंद. तेव्हा अर्णव पटकन म्हणतो की मी डॉक्टर भडकमकर आणि या सिस्टर आहेत, सिस्टर बडबड. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की मी बर्वे सिस्टर आहे, मी इथे आलीये डॉक्टर बाळाला बघण्यासाठी. तेव्हा मग ती वल्लरी विचारते की मला सांगा, तुम्ही इथे नवीन आहात का, म्हणजे अगोदर कधी तुम्हाला पाहिलं नाहीये ते. तेव्हा ते दोघेही म्हणतात की हो, म्हणजे आम्ही नवीन नाही आहोत, इथेच असतो आम्ही, पण दुसऱ्या मॅडम होत्या त्यामुळे आम्ही इथे नव्हतो. तेव्हा मग ती म्हणते की मग जोगळेकर मॅडम कुठे गेल्यात. तेव्हा ते दोघेही म्हणतात की ॲक्च्युली काय ना, जोगळेकर मॅडमची खूप जरा थकवा आल्यासारखं झालेलं, म्हणून ना त्या घरी गेल्यात. कसं आहे ना, तुमचं बाळ आणि आणखी काही डिलिव्हरी झाल्या त्यांच्या, त्यामुळे त्यांची डिलिव्हरी घरीच गेली. तेव्हा वल्लरी विचारते की काय काय बोलताय तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की म्हणजे त्या घरी गेल्यात असं म्हणायचं होतं मला. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की तुम्ही जरा प्लीज तिथे त्या मॅडमशी जाऊन बोला, आम्ही बाळाला जरा बघतो, आणि वल्लरीला त्या बाजूला करते आणि मग दोघेजणही आता बाळाला बघायला जातात. नंतर ईश्वरी ही बाळाला बघत असते. अर्णव आणि ईश्वरीला बाळाला बघितल्यानंतर खूपच वेगळा असा आनंद होतो. ते दोघं बाळाकडे बघतच राहिलेले असतात. वल्लरीला मात्र त्यांना बघून संशय येतो की नेमकं यांना काय झालंय, यांचं वागणं चला मला वेगळंच दिसतंय, असं तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत असतं. अर्णव आता बाळाकडे बघत असतो आणि तो बाळाला बघितल्यानंतर अगदी सेंटी होऊन जातो. तेव्हा मग अंजलीही म्हणते की तुम्ही दोघं कोण आहात, म्हणजे मला कळत नाहीये, बाळाकडे असे का बघताय तुम्ही, पहिल्यांदा बाळ बघितल्यासारखं. तेव्हा ईश्वरी म्हणते की ॲक्च्युली हो, सरांचा ना स्वभावच तसा आहे, सर ना फार सेंटी आहेत, कोणत्याही लहान बाळाला बघितलं ना तरीही सर तसेच रिॲक्ट करतात. त्यावेळेला ती म्हणते की अच्छा, मला जरा हे काहीतरी विचित्रच वाटतंय. तेव्हा तो म्हणतो की नो नो मॅल, ॲक्च्युली काय ना की बाळ हे असं वेगळं आहे ना, आत्तापर्यंत मी खूप बाळा बघितलेत, सकाळपासनं चेकअप केलं, पण सगळ्या बाळांमध्ये ना तुमचं बाळ खूपच शांत आहे आणि खूपच क्यूट आहे, अति सुंदर, आणि या बाळाचे जे हावभाव आहेत ना तेही खूप छान आहेत, खूप छान ॲक्टिव्ह आहे तुमचा बेबी, असं डॉक्टरसारखं तो तिला बोलत असतो. अंजलीला मात्र वेगळंच वाटत असतं. तेवढ्यात आता शुभंकर येतो आणि म्हणतो की काकू जरा थांबा, तुम्ही कुठे नाश्त्याचं बघताय, आता मी जाऊन काय आणलंय ते बघ. तेव्हा मग ती म्हणते की काय रे, काय आणलंयस आज. तेव्हा तो म्हणतो की मी स्पेशल तुमच्यासाठी इंदोरी पोहे बनवले आहेत. तेव्हा ती अगदी आश्चर्यचकित होऊन म्हणते की काय, तू इंदोरी पोहे बनवलेस. मग तो म्हणतो की हो, मला काही कमी समजलोयस का, मी पण इंदोरवरून आहे, आणि हे घे तुमच्यासाठी स्पेशल इंदोरी पोहे. तेव्हा ती खायला चाललेलीच असते तेव्हा तो म्हणतो की काकू, हे काय, तू पण इथे मुंबईला येऊन आपली इंदोरची पद्धत विसरलीच वाटतं, पोहे कसे खायचे असतात. ती म्हणते की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की अगं, पोह्यांवरती असं हे स्पेशल शेव आणि त्यानंतर हा जिरा बन खाल्ल्याशिवाय तू पोहे कसे खाऊ शकतेस. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की थांब, हे घे, हे स्पेशली शेव आणि त्यानंतर हा जिरावण. तेव्हा मग आता पोहे खाऊन बघ. तर ती पोहे खाते आणि म्हणते की वाह, खरंच शुभू, एकदम मस्त बनवलेस रे पोहे, अप्रतिम, एकदम एकदम मस्तच. तेव्हा नम्रताला पण तो पोहे खायला देतो आणि नम्रता म्हणते की आई, अगं आपला पोट तर खराब होणार नाहीये ना, म्हणजे नक्की काय आहे हे प्रकार. तेव्हा मग ती म्हणते की तू एक काम कर, पोहे खाऊन तर बघ. त्यावर तो पण म्हणून दाखवतो की हो बरोबर, अगं नमेढमे एकदा पोहे खा आणि बघ, तुला आठवेल मग मी काय बोलतोय ते. त्यावेळेला आता तिथे नम्रताही पोहे खायला लागते आणि म्हणते की वाह, खरंच शुभू, एकदम मस्त बनवलेस पोहे, एकदम भारी आहे. तेव्हा मग आता ती त्याचं कौतुक करत असते. वल्लरीला मात्र या दोघांवरती जरासा संशय येत असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही त्या बाळाला अगदी आनंदाने बघत असतात. ईश्वरी म्हणते की सर, आता जरा तुम्ही बाजूला व्हा, मला जरा बाळाला बघू दे. तेवढ्यातच अर्णव म्हणत असतो की नको, मी बघतोय ना बाळाला, मला जरा चेक करून दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाळाचे हार्टबीट्स चेक करा. तेव्हा आता अर्णव हा बाळाचे हार्टबीट्स चेक करायला घेतो आणि तो ते करत असताना दोघीही, वल्लरी आणि अंजली, त्याच्याकडे अगदी आश्चर्याने बघतच असतात, कारण की जो काही त्याचा वागण्याचा अंदाज होतो तो एकदमच वेगळा असतो.
त्यानंतर मग तो म्हणतो की खूप छान, खूपच छान. तेव्हा ईश्वरी तिच्याकडे बघते वल्लरीकडे आणि तिला कळत असतं की वल्लरीला हे सगळं काहीतरी गडबड आहे असंच समजतंय. मग तो म्हणतो की एकदम परफेक्ट, बाळाचे हार्टबीट्स वगैरे पण छान आहेत आणि बाळही खूपच क्यूट आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो म्हणजे काय ना, सरांना ना बाळाला असं व्यवस्थित चेक करावं लागतं, काही बाळामध्ये प्रॉब्लेम असू नये असं त्यांना वाटतं. आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये सरांची ही स्पेशालिटी असते की सर बाळाला अगदी व्यवस्थितपणे चेक करत असतात. ईश्वरी म्हणते की सर चला झालंय का तुमचं चेक करून, मला जरा बाळाला बघू दे. आता ईश्वरी बाळाला चेक करण्यासाठी येते तेव्हा मग तो तिला खुणावतो की स्टेथोस्कोपने बाळाला बघ. तेव्हा मग ती स्टेथोस्कोप घेते आणि बाळाला चेक करत असते. तेवढ्यातच आता ईश्वरी अर्णवला खुणावते की तुमचा नाकाचा मास्क वरती करा. तेव्हा तो मास्क पण वरती करतो. तर वल्लरी त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. तर दुसरीकडे नम्रता म्हणते की शुभू, अरे पोहे तर एकदम भारीच बनवलीस तू, म्हणजे तू तर अगदी एकदम कॉम्पिटिशनच देऊन टाकलीस. तेव्हा तो म्हणतो की मग माझ्या हातचं कधी खाल्लं नाहीयेस ना म्हणून तू असं म्हणतेस. मी एक काम करतो का काकू, आपण ना मस्तपैकी मालपोह्याचा बेत करूया एक दिवस आणि ईश्वरीयपाला पण बोलवूया, म्हणजे कशी सगळी मजा येईल. नक्कीच बेत करूया. तेव्हा मग ती म्हणते की हो चालेल. तेवढ्यातच आकाशचा फोन आलेला असतो की आकाश सर म्हणून फोन घ्यायला चाललेलीच असते. तेवढ्यातच आता आकाशचा फोन आल्यामुळे तो फोन घेतो हातात आणि बाजूला होतो आणि म्हणतो की नाही मी फोन देणार नाही. ती म्हणते की बस हा, आकाश सरांच्या बाबतीत अजिबात मस्करी नको, दे मला फोन दे. तेव्हा मग लगेचच काकू म्हणते की मी ना तुमच्या दोघांच्यामध्ये काही बोलणार नाहीये. ती म्हणते की देतोस का फोन आता लवकर, काहीतरी अर्जंट असेल. तेव्हा ती फोन घेते. आकाश म्हणतो की अगं किती वेळ नम्रता फोन उचलायला. ती म्हणते की बोला ना काय झालं. तेव्हा तो म्हणतो की अगं यायचंय ना तुझ्या कॅन्टीनमध्ये क्लाउडमध्ये, तिकडे आपल्याला इन्स्पेक्शनवाले येणार आहेत ना. तेव्हा ती म्हणते की हो आलं माझ्या लक्षात, मी विसरूनच गेले होते. मग तिथून शुभंकर तिला सारखं चिडवत असतो. त्यामुळे ती त्याला म्हणते की जरा गप्प बसतोस का, किती नाटक करतोस. तेव्हा नम्रता म्हणते की आकाश सर सॉरी, मी तुम्हाला नाही बोलत आहे, इथे ना आमच्याकडे एक इंदोरवरून नमुना आलाय त्याबद्दल बोलतेय मी. तेव्हा आकाश म्हणतो की कोण इंदोरी नमुना. ती म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला भेटून नंतर मग बोलते. त्यावेळेला तो फोन ठेवून देतो आणि मग नम्रताही त्याच्यावर चिडते आणि म्हणते की हे बघा शुभू, त्या सरांच्या बाबतीत अजिबात माझ्या काहीही कंप्लेंट करायची नाही, कळलं. आणि तुला ना तुझे हे जे काही आहे ना ते मी संध्याकाळी येऊन तुला बघते. आत्ता मला जरा घाई आहे, मला निघावं लागेल क्लाउड किचनसाठी, कारण इन्स्पेक्शन होणार आहे. तेव्हा मग ती निघते. नम्रताही तिकडून निघालेली असते. अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही आता खूपच इमोशनल झालेले असतात आणि ईश्वरी आता बाळाला आपल्या हातामध्ये घेते आणि बाळाला हातात घेतल्यानंतर तिला खूपच छान वाटत असतं आणि बाळाला पाहिल्यावर तिला खूपच इमोशनल राहायला लागतं. तेव्हा वल्लरी म्हणते की हे काय करतायत का हे दोघं, काहीच कळायला मार्ग नाहीये, दोघांमध्ये काहीतरी जरा विचित्र जाणवून येतंय मला. त्यावर अर्णव मग आता ईश्वरीकडून बाळाला घेतो आणि बाळाला पहिल्यांदा जेव्हा तो हातामध्ये घेतो तेव्हा ते दोघंजणही बाळाकडे बघतच राहिलेले असतात आणि बाळ हे अर्णवच्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असतं. त्या स्टेथोस्कोपला सारखाच हात लावून त्याच्याबरोबर खेळायला बघत असतो. अर्णव आता पिल्लूला बघत म्हणतो की हाय हाय, मी कोण आहे माहितीये, मी कोण आहे माहितीये, असं तू सारखं विचारत असतो. नंतर मग तो म्हणतो की मम्मा. नंतर ईश्वरी त्याच्याकडे डोळे टवकारून बघते. तेव्हा तो म्हणतो की सिस्टर, हिचे डोळे जे आहेत हे हिच्या मम्मासारखे आहेत ना, बघा हिचे डोळे हे पूर्णपणे तिच्या मम्मावरती गेल्यासारखे आहेत आणि मम्मासारखीच दिसतीये ही तिच्या, असं म्हणून अर्णव आता त्या डॉक्टरला म्हणजेच सिस्टरला बोलत असतो. आणि हे सगळं अंजली बघत असते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच रंग असतो. तेव्हा मग वल्लरी म्हणते की मला कळत नाहीये, हे डॉक्टर ना मला जरा काहीतरी वेगळेच दिसतात, म्हणजे हे बाळाला चेक करतायत की बाळाशी खेळायला आलेत हेच कळत नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां, त्याचं काय आहे ना की सरांचं असंच असतं, सर बाळाला हे चेक करता करता त्याच्याशी खेळत असतात, म्हणजे कसं आहे ना बाळाला असं वाटलं नाही पाहिजे की बाळाला चेक केलं जातंय, बाळाशी खेळतल कोणीतरी असंच त्याला वाटलं पाहिजे आणि सर त्यासाठीच हे सगळं करतात. आणि बाळ हातात घ्यावं लागतं कारण बाळाचं वजन बघायला लागतं ना व्यवस्थित आहे का, त्यामुळे बाळाचं वजन बघितलं, ओके आहे, सगळं एकदम परफेक्ट आहे बाळाचं वजन, असं म्हणून अर्णव आता वल्लरीला आणि अंजलीला सांगत असतो. वल्लरीला मात्र बाळ हे सगळं बघताना विचित्रच वाटत असतं. ती म्हणते की सर किती सुंदर आहे ना आपलं बाळ. तेव्हा मग अंजली म्हणते की आपलं बाळ ते माझं बाळ आहे,
तुम्ही त्या बाळाला आपलं बाळ कसं म्हणालात? तेव्हा अंजली म्हणते की मला कळलं नाही, तुमचं हे वागणं जरा विचित्र आहे. ईश्वरी म्हणते की हो, त्याचं काय आहे ना की ह्या हॉस्पिटलमधली सगळी बाळं ही आमची असतात म्हणून आम्ही असं म्हणालो. चला आम्ही निघतो. दोघंही आता जास्त काही व्हायच्या आत निघत असतात. तेवढ्यात जोगळेकर ह्या समोर येतात आणि म्हणतात की 1 मिनिट, तुम्ही दोघंजणी कोण आहात? तेव्हा आता ती म्हणत असते की मॅडम हे दोघंजण म्हणाले तुम्ही तर घरी गेला होतात, मग इथे कसे काय आलात? तेव्हा मॅडम म्हणते की हो, मी इथेच तर होते, मी कुठे गेले होते? आता लगेचच अर्णव काहीतरी हसत खेळत त्यांना खुणावत असतो आणि म्हणतो की मॅडम जा, आमचा चेक करून झालेला आहे बाळाला, आम्ही आता दुसऱ्या बाळाला चेक करण्यासाठी जातो, तुम्ही आतमध्ये जा. असं म्हणून आता मॅडम देखील आतमध्ये येतात आणि त्यांनाही काही कळत नाही की नेमकं आतमध्ये कोण आलं होतं. आता मॅडम येते आणि बाळाला चेक करत असते. वल्लरी विचार करते की मला ना हे दोघंजण काहीतरी गडबड वाटत होते, काहीतरी नक्की कुठेतरी पाणी मुरतंय. ईश्वरी आणि अर्णव पळत पळत आता बाहेर येतात आणि ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते की अर्णव, फायनली आपल्याला हवं होतं ते झालं, फायनली आपल्याला हवं असं तसं बाळाला आपल्याला बघता आलं. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, खरंच खूप मजा आली मला बाळाला पहिल्यांदा हातात घेऊन, तुम्हाला काय सांगू, खूपच आनंद झालाय मला. आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात. ईश्वरी म्हणते की सर, मला ना इतकं भारी वाटत होतं ना, आणि बघितलंच बाळ आपल्याकडे किती आनंदाने बघत होतं ते, खरंच त्यालाही खूप आनंद होताय आपल्याला बघताना. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तुला माहितीये का, बाळ हे माझ्याकडेही बघत होतं आणि तेव्हा मी त्याला जेव्हा जेव्हा बाळाला म्हणालो की मी त्याचा मामा आहे, तेव्हा ते किती आनंदाने माझ्याकडे बघत होतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, मला ना बाळाची हार्टबीट्स चेक करताना खूपच भारी वाटत होतं. मग अर्णवला ईश्वरी म्हणते की सर, काय झालं, तुम्ही असे बघताय? ईश्वरी आता अर्णवच्या छातीला स्टेथोस्कोप लावून चेक करत असते. तो म्हणतो की व्हॉट इज हॅपनिंग, काय झालंय मी सिंदूर, अशी शांत का बसली असतू? तेव्हा ती म्हणते की अर्णव सर, अहो मी तुमच्या छातीला स्टेथोस्कोप लावून बघते पण काही ऐकायलाच येत नाहीये. तो म्हणतो की हाऊ इज इट पॉसिबल? तेव्हा ती म्हणते की बरोबर ना, हार्टच्या जागी जर पत्थर असेल तर कसं ऐकायला येईल मला हार्टबीट्स? तेव्हा अर्णव म्हणतो की सो फनी, चल काही पण बोलू नकोस. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर असं काही नाहीये, तुम्ही जसं म्हणताय ना त्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय. मी काय म्हणते अर्णव सर, तसंही आता ताईला डिस्चार्जेस देणार असतील ना, मग आपण एक काम करूया, आपण ना ताईची रूम मस्तपैकी डेकोरेट करूया. ताई आल्यानंतर ना बाळाला आणि ताईला पण एकदम बढ्या वाटून गेलं पाहिजे. तेवढ्यातच वल्लरी बाहेर आलेली असते आणि त्या दोघांचं बोलणं तिने ऐकलेलं असतं. तेव्हा वल्लरी ही नाक फुगवते आणि म्हणते की अच्छा, मला वाटलंच होतं की सिस्टर आणि डॉक्टरची जोडीने काहीतरी गडबड नक्की आहे आणि म्हणूनच हे सगळं होतंय. त्यानंतर ईश्वरी म्हणते की सर, चला आपल्याला निघायला हवं, सगळं बघायला हवं. तेवढ्यातच आता डॉक्टर ह्या बाजूनी जात असतात आणि तेवढ्यातच तिथली जी कुंडी असते दरवाजाच्या बाहेरची, ती कुंडी पडते. ईश्वरी म्हणते की ही कुंडी आत्ता तर इथे व्यवस्थित होती आम्ही येताना, मग ही कोण पाडून गेलं? म्हणजे इथे कोणीतरी आमचं हिचं खूप मोठं आणि राजेशसारखी मनाची श्रीमंती असली पाहिजे. त्याचप्रमाणे राजेश जसे डॅशिंग आहेत, जसे हुशार धडाकेबाज आहेत ना, तसेच हिने झाले पाहिजे असं वाटतं मला. आणि राजेशचे सगळे गुण घेतले पाहिजेत. कितीही काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीला सामना करण्यासारखे, प्रत्येकाला गरीबाला गोरगरिबाला साथ देण्यासारखा हिचा स्वभाव झाला पाहिजे असं वाटतं. तेव्हा अंजली ही असं म्हटल्याबरोबर मामा म्हणतो, अंजली तुला काही वाटू दे, परंतु आम्हाला ना संपूर्णपणे ही तुझ्यासारखीच असली पाहिजे असं वाटतं. या बाळाने तुझ्यासारखंच सगळं काही चेहरा आणि रूप स्वभाव घ्यावा असं वाटतं. कारण की आम्हाला जर तूही तुझ्यासारखी असली ना, तर तुझं बालपणच परत आल्यासारखं वाटेल. किती छान वाटायचीस तू लहानपणी. तेव्हा मग आजी म्हणते की हो ना, अगदी बरोबर बोलतोय. अरे अवी, आठवते ना तुला लहानपणी, किती नाजूक होती आपली अंजली, अशीच गोडगोड होती. आणि सगळेजण अगदी म्हणायचे की खरंच सात्विकाची मुलगी ना अगदी बाहुलीसारखी दिसते, खूपच छान. तेव्हा मामा म्हणतो की हो बरोबर. त्यावर अंजली म्हणते की मामा, तू इनडिरेक्टली कशाला बोलतोयस? तुला बोलायचंय तर तू सरळ बोलून टाक ना की तुला माझी मुलगी ही राजेशसारखी झालेली नकोय. तेव्हा सगळेजण गप्प बसतात तर अर्णव आणि ईश्वरी दोघेजणही निघालेले असतात. ईश्वरी आता गाडीने निघालेली असताना म्हणते की अर्णव सर, जरा इथे बाजूला थांबवा ना. तेव्हा तो विचारतो कशासाठी? ईश्वरी म्हणते की असं काय करताय, इथे बघा बर्फाचा गोळेवाला आहे आणि मला गोळा घ्यायची इच्छा झालेली आहे. तेव्हा तो म्हणतो, मिसिंदोर, तुझं ना एखाद्या लहान मुलीसारखंच असतं. प्रत्येक वेळेला तुला काही ना काही खायचंच असतं. कधी चाट खायचं असतं, कधी असा गोळा खायचा असतो, तर कधी चायनीज खायचं असतं. खरंच लहान मुलासारखं वागतेस तू. ईश्वरी म्हणते की हो, मग ही मला ट्रीट हवी आहे. तो विचारतो कोणती ट्रीट? ती म्हणते की हो, मगाशी विसरलात का तुम्ही, हॉस्पिटलमध्ये माझ्यामुळे तुम्हाला बाळाला भेटता आलं हो ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो बरोबर. ती म्हणते की आपण बाळाला कोणामुळे भेटलो? तो म्हणतो तुझ्यामुळे. ईश्वरी म्हणते की बाळाला हाता कोणामुळे घेता आलं? तेव्हा तो म्हणतो की तुझ्यामुळे. ईश्वरी म्हणते की सर, मग इतकं सगळं माझ्यामुळे झालंय तर मला एक ट्रीट तर बनते ना तुमच्याकडून, त्यामुळे मला ट्रीट हवी आहे.
तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे, तुझी बडबड बंद करतो आणि ही ट्रीट मी आता तुला देतो. ईश्वरी त्याला गाडीच्या बाहेर काढते आणि म्हणते की सर, तुम्हाला माहितीये, असं आपल्याबरोबर गरम वातावरण असेल आणि आपला असा गरम डोक्याचा माणूस आपल्याबरोबर असला ना की बर्फाचा गोळा खावाच लागतो. अर्णव तिला म्हणतो की अच्छा, म्हणजे मी गरम दिमागचा आहे काय? तेव्हा ईश्वरी म्हणते की चला ना सर. तेव्हा अर्णव आता म्हणतो की चल, माग तुला काय हवंय ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की भैया 2 काला खट्टा. अर्णव म्हणतो की माझ्यासाठी कशाला? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, त्या दिवशी तुम्ही खाल्लं होतं, तुम्हालाही बरं वाटलं होतं ना ते सगळं. तेव्हा मग ती म्हणते की अर्णव सर, ठीक आहे, काला खट्टा खायचाय मला. तो म्हणतो की मग मला काय सांगतेस, त्या भैयाला सांग ना. तेव्हा ती म्हणते की नाही, आता हा काला खट्टा ना तुम्ही तयार करायचाय, स्वतःच्या हातात. ट्रीट कोण तुम्ही देणार आहात ना, मग तुमच्याच हाताने तयार केला गेला पाहिजे. तेव्हा लगेचच तो भैया म्हणतो की साहब, जाने दो ना, म्हणजे तुम्ही यांच्याकडे इतकं लक्ष देऊ नका. त्या जे काही म्हणतायत ते ऐका, नाहीतर तुम्हाला घरात जेवायला देखील मिळणार नाही. आता हे ऐकल्यानंतर लगेचच अर्णव विचारतो की मला सांग, तुझं लग्न झालंय का? तेव्हा मग तो म्हणतो की नाही साब, नाही झालं. मग तो म्हणतो की मग लग्न झाल्यासारखं काय बोलतोयस, चल हो बाजूला. तेव्हा मग ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. अर्णव आता गोळा तयार करण्यासाठी उभा झालेला असतो, ते फक्त आणि फक्त ईश्वरीसाठी. तेव्हा जसा तो भैया सांगत असतो त्याप्रमाणे तो गोळा तयार करत असतो. एक ग्लास घेतो आणि त्या ग्लासमध्ये आता जो बर्फाचा बारीक चुरा करायचा असतो, त्या लोखंडाच्या मशीनमध्ये बर्फ असतं आणि त्यात ते आता गोल 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 अर्णव जोर लावून फिरवायला लागतं, जेणेकरून त्यातला सगळा बर्फ हा ग्लासामध्ये उतरावा. आणि त्यानंतर त्या ग्लासावरतीच काला खट्टा फ्लेवरचं सगळं काही टाकून, सिरप टाकून तो फ्लेवर तयार होतो. ईश्वरी, अर्णव हे सगळं बघतात, आनंदाने बघत असतात. नंतर मग आजी म्हणत असते की अगं, मला खरंच कळत नाहीये, हे सगळं तू काय इतका विचार करते अंजू? अगं, इतका विचार नाही करू नये, सगळं आनंदाने राहायला पाहिजे ना बाळपण, आणि तू पण. तेव्हा ती म्हणते की नाही मामी, हे सगळं दिसून येतंय ना की चान बुजून आहे, म्हणूनच मला याचा सगळ्याचं वाईट वाटतंय. अंजली गप्प बसलेली असते. मामा मात्र चिडून निघून जातो आणि आकाशला पण फोन येतो म्हणून तो जातो. तेव्हा वल्लरी म्हणते की तुला त्या नम्रताचा फोन असेल म्हणून जायचं असेल ना? तेव्हा मग ती म्हणते की